मध्ये तो कॅटलिस्ट टाकाल तसंच तुम्हाला तो शेवटी मिळेल. पण त्याच्या टाकल्यामुळे ते जे रिएक्टंट आहेत ते एकमेकांशी जास्त रिएक्ट करतात, फास्ट रिएक्ट करतात. जनरली हे कॅटलिस्ट त्यांचं सरफेस ओपन करून देतात. त्या सरफेसवरती काय होतं, ऍड्झॉर्प्शन होतं. ऍड्झॉर्प्शन झालं की त्यांची केमिकल रिएक्शन होते. इमॅजिन करा, एखाद्या सोल्युशन मध्ये काहीतरी गोष्टी इकडे तरंगतात, काही गोष्टी तिकडे तरंगतात, त्यांना एकमेकांबरोबर रिएक्ट करायचं. त्या रिएक्ट होण्याकरता त्या इकडे तिकडे फिरणाऱ्या वस्तूंना ऑप्शन खूप कमी आहे किंवा पॉसिबिलिटी खूप कमी आहे की ते एकमेकांच्या जवळ येतील, चिकटतील आणि केमिकल रिएक्शन करतील. मग जर तिथे आपण एखादा असा सबस्टन्स ठेवला विच इज गिव्हिंग द सरफेस, या रे या माझ्यावर चिटका. ऍड्झॉर्प्शन आपण डिस्कस केलं. ऍड्झॉर्प्शन मध्ये काय होतं, सरफेस वरती पार्टिकल्स येऊन थांबतात, कारण की ते वरच्या बाजूला त्यांना काही फोर्स नाहीये, खालून त्यांना मॉलिक्युल्स पुल करतात. सरफेस टेन्शन बोललो होतो आपण. तर याच्यामध्ये आपल्याला हे माहितीये की अशा सरफेसेस वरती पार्टिकल्स येऊन एकमेकांना म्हणजे खालच्या सरफेसवरती चिटकतात. मग ते फिजिकली किंवा केमिकली अशा दोनही पद्धतीने आपण बघितलं होतं ऍड्झॉर्प्शन, फिजिकल ऍड्झॉर्प्शन आणि केमिकल ऍड्झॉर्प्शन. दोनही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने ऍड्झॉर्प्शन झालं की सरफेसवरती आता पॉसिबिलिटी वाढली, हा पण आहे, तो पण आहे, तो पण आहे, केमिकल रिएक्शन होण्याची पॉसिबिलिटी वाढली ना, म्हणून ते रिएक्शन फास्ट करतात. मग आता कॅटलिस्टची आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. कॅन बी डिफाइंड एज अ सबस्टन्स विच व्हेन ऍडेड टू अ रिएक्टिंग सिस्टीम increases the rate of the reaction without itself undergoing any permanent chemical change. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही परमनंट. इट इज लाईक दॅट ओनली. जसं आपल्या घरातली मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तर आपली आई असते, ती नुसती या रूम मधून त्या रूम मध्ये गेली की लोक पटापट काम करायला लागतात. आई स्वतः ती कामं करत नाही, बट हर प्रेझेन्स हेल्प्स अदर्स टू लवकर लवकर हातपाय चालवणं. ठीक आहे. आता होमोजिनियस कॅटलिसिस म्हणजे काय? When the reactants and the catalysts are in the same phase, it is said to be a homogeneous catalysis. एक्झाम्पल म्हणजेच काय बघा, जेव्हा आपले रिएक्टंट आणि कॅटलिस्ट हे एकाच फेजमध्ये, जसं की सॉलिड असेल तर सॉलिड, लिक्विड असेल तर लिक्विड, एकाच फेजमध्ये येतो, तर त्याला आपण होमोजिनियस म्हणतो. आयोडाइड आयन finds use as a homogeneous catalyst in decomposition of aqueous hydrogen peroxide. बोथ I- आणि H2O2 आर प्रेझेंट इन द सेम एक्वियस फेज. म्हणजे एकाच पाण्याच्या, एक्वियस म्हणजे पाणी, लिक्विड असं असलेलं, त्याच्यामध्ये आपण वॉटर सोल्युशन घेतलंय त्याच्यामध्ये समजा, तर त्याच्यामध्ये आयोडीनचे अनायन आणि H2O2 चे मॉलिक्युल हे दोघंही त्याच एकाच फेजमध्ये आहेत. सो दॅट इज अ होमोजेनियस कॅटलिसिस. दुसरं आहे ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड टू सल्फर ट्रायऑक्साइड विथ डायऑक्सिजन. आता बघा, इन द प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ऑक्साइड ऍज द कॅटलिस्ट. नायट्रिक ऑक्साइड हा गॅस आहे. या गॅसच्या प्रेझेन्स मध्ये SO2 आणि O2 हे दोनही गॅसेस रिएक्ट करून SO3 बनवतात. म्हणजे हे सगळेच्या सगळे एकाच स्टेजमध्ये की नाही, एकाच स्टेजमध्ये म्हणजे एकाच स्टेटमध्ये हे सगळेचे सगळे गॅसेस आहेत. म्हणजेच ते काय, होमोजिनियस कॅटलिसिस. देन हायड्रोलिसिस ऑफ शुगर इज कॅटलाइज्ड बाय H+ आयन फर्निश्ड बाय सल्फ्युरिक ऍसिड. आता H2O म्हणजे पाणी, लिक्विड आहे. C12H22O11 हे सुक्रोजचं सोल्युशन आहे पाण्यामध्ये घातलेलं. हे पण ऍक्वियस, हे पण ऍक्वियस. आणि H2SO4 इटसेल्फ इज अ लिक्विड. वी नो दॅट इट्स अन ऍसिड. म्हणजेच काय, तर आपण 3 लिक्विड एकत्र केलेत एकाच स्टेट ऑफ मॅटर मधले, म्हणजेच काय ते लिक्विड्स. तर ते काय, होमोजेनियस कॅटलिसिस आहेत. समजलं? आता एक्झॅक्टली याचे उलट काय असेल मग, हेटेरोजिनियस कॅटलिसिस. कॅटलिस्ट आणि रिएक्टंट हे वेगवेगळ्या स्टेजमध्ये, डिफरंट फेजमध्ये. जसं आपण बघितलं तर चारकोलच्या सरफेसवरती गॅसेस येणं, बरोबर ना. सॉलिड सरफेस आहे, त्याच्यावरती आलेले आहेत गॅसेस. ह्या दोन वेगवेगळ्या डिफरंट फेजेस आहेत, बरोबर. आणि त्या एकत्र आहेत, त्याला आपण म्हणतो हेटेरोजिनियस कॅटलिसिस. आता त्याचे एक्झाम्पल्स बघा दिलेले असतात. डायनायट्रोजन अँड डायहायड्रोजन कंबाईन टू फॉर्म अमोनिया इन हेबर्स प्रोसेस in presence of finely divided iron along with K2O and Al2O3. आता K2O, Al2O3 आणि फेरस सॉलिड हे सॉलिड फॉर्म मधले आहेत आणि N2 आणि H2 हे गॅसेस आहेत. सो नाउ वी कॅन क्लिअरली सी दॅट देयर इज अ डिफरन्स इन द स्टेट्स. म्हणजेच काय येते, हेटेरोजिनियस कॅटलिसिस. आता Al2O3 आणि K2O आर प्रमोटर्स. Fe कॅटलिस्ट ते प्रमोटर आहेत, प्रमोटर त्याला मदत करतात. Al2O3 इज ऍडेड टू प्रिव्हेंट द फ्युजन ऑफ Fe पार्टिकल्स. ह्यांची रिएक्शन Fe बरोबर होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये Al2O3 म्हणजे अल्युमिनियम ऑक्साईड घातले. K2O कॉजेस केमिज ऑप्शन ऑन ऑफ नायट्रोजन ऍटम्स. म्हणजे
ह्या सगळ्यांना एकत्र टाकलं ना, त्याच्या सरफेस वरती कुठे नायट्रोजन जमा होईल, कुठे फेरसची रिएक्शन थांबवली जाईल आणि त्यांना एकमेकांबरोबर रिॲक्ट करण्याची जास्त संधी मिळेल, असा तो सगळा विचार असतो. ठीक आहे. K2O causes Kemi's option of nitrogen atoms. So molybdenum is also used as a promoter. हा पण एक एलिमेंट आहे molybdenum, धातू आहे. Hydrogenation reaction of vegetable oil to produce solid fats is used in food industry. बरोबर. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, तेलापासून, पाम तेलापासून वनस्पती घी बनवणं. तर ही जी प्रोसेस आहे ते वनस्पती घी पूर्वी डालडा नावाने मिळायचं, तर ते वनस्पती घी या नावानेच मिळतं. तर ते असं पाकिटामध्ये असतं बघा, तुम्ही बघितलं पण असेल ते. तर त्याच्यामध्ये काय असतं, नॉर्मल तेल असतं, त्या तेलाला हायड्रोजनेट करून त्याचं आपण तूप बनवतो. ठीक आहे. त्याची फूड क्वालिटी काही खूप जास्त चांगली नसते, ते प्युअर तूप नाहीये, ते तेलापासून बनवलेलं तूप आहे, बरोबर. सो ते व्हेजिटेबल घी आहे, वनस्पती घी. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय करतात बघा, हे व्हेजिटेबल ऑइल हे लिक्विड आहे, हायड्रोजन गॅस टाकलाय आपण त्याच्यामध्ये आणि त्याच्याकरता आपण निकेल हा कॅटलिस्ट टाकला. निकेल इज अ मेटल, तुम्ही निकेल टाका, पॅलेडियम टाका, प्लॅटिनम टाका. हे पॅलेडियम आणि प्लॅटिनम लई महाग आहेत, महाग म्हणजे लईच्या लई महाग आहेत, खूप श्रीमंत धातू आहेत ते. त्यांना कोण टाकेल, जनरली लोक निकेल टाकतात. मग त्या ऑइल मध्ये जिकडे डबल बॉन्ड आहे तो सॅच्युरेट होतो, म्हणजेच काय होतं, हायड्रोजन तिथे डबल बॉन्डच्या कडे जाऊन टाकतो, एक हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन इकडे, म्हणजे डबल बॉन्डचा झाला सिंगल बॉन्ड, तेलाचं झालं तूप, व्हेजिटेबल ऑइलचं बनलं व्हेजिटेबल घी. कळलं का? ही प्रोसेस काय आहे, हेटेरोजिनियस कॅटलिसिस. दुसरं एक्झाम्पल काय त्याचं, ऑटोमोबाईल कॅटलिटिक कन्व्हर्टर. ऑटोमोबाईल एक्झॉस्ट मध्ये काय होतं, बाईक, कार, आपण जेव्हा ते गाडी सुरू करतो तर ते आत बर्न होतं सुप्पकन. ठीक आहे ना. लार्ज नंबर ऑफ एअर पोल्युटंट सच एस कार्बन मोनॉक्साइड, नायट्रिक ऑक्साइड एक्सेट्रा आर प्रेझेंट. द कॅटलिटिक कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्म्स द एअर पोल्युटंट्स. एकच मिनिट. आमच्या गावामध्ये काहीतरी कार्यक्रम चाललाय वाटतं, ते चंद्रमुखीची गाणी ऐकवत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला, काच बंद करून टाकली आपण, इतकं कमी होईल तितका आवाज कमी बरायला ते इकडचं लक्ष तिकडे जाईल, चंद्रमुखीच्या डान्सकडे लक्ष जाईल, म्हणून आपलं तसं नको व्हायला, म्हणून आपण इथे लक्ष देऊ आता. तर ह्याच्यामध्ये आपण हे बघितलं की ऑटोमोबाईल मध्ये एक्झॉस्ट जे असतात, त्याचे ऑटोमोबाईल एक्झॉस्ट मध्ये खूप जास्त एअर पोल्युटंट सच एस कार्बन मोनॉक्साईड, नायट्रिक ऑक्साईड वगैरे वगैरे हे सगळे असतात. मग कॅटलिटिक कन्व्हर्टर काय करतात, एअर पोल्युटंट इंटू कार्बन डायऑक्साइड, वॉटर, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. द कॅटलिस्ट इज पॉइझन्ड बाय द ऍब्झॉर्प्शन ऑफ पीबी, lead. The automobiles with catalytic converter require unleaded petrol. म्हणजेच काय, बघा ऍब्झॉर्प्शनचा उपयोग आहे ना, खरं तर आपलं ते गाड्यांमधनं जो धूर येतो की नाही, त्याला पीयूसी म्हणतात, पोल्युशन अंडर कंट्रोल. त्याच्यामध्ये पण कोणत्या कोणत्या गॅसेस आणि किती किती प्रमाणात येणारे गॅसेस याचा रेकॉर्ड आपल्याला मिळतो. तर पीयूसीचं एक मशीन असतं, ते गाडी असेल ना तुमची, कार असेल किंवा बाईक, त्याच्या मागून जो धूर निघतो त्या पाईपामध्ये तो पाईप पीयूसीचा टाकतात आणि मग ते चेक करतात, मग एक लिस्ट येते, त्या ऑटोमॅटिक जनरेट होतं ते त्या मशीनमध्ये. तर मग आपल्या गाडीमधनं किती किती गॅसेस आणि किती प्रमाणात आलेले गॅसेस हे सगळं समजतं. सो ह्याच्यामध्ये हे ऍड्झॉर्प्शन म्हणजे तिथे ते ऍड्झॉर्ब झालं पाहिजे, आणि हे जे काही गॅसेस आहेत, जे काही पोल्युटिंग गॅसेस आहेत, दुसरं महत्वाचं जे पॉइझनस गॅसेस आहेत, ते सगळे तिथेच थांबले पाहिजे. यू कॅन क्लीन देम ना. अर्धवट जळलेले, हवेमध्ये गेलेले असे सगळे गॅसेस आपल्याला प्रदूषण करतात, जे चांगले नसतात. मग आहेत इनहिबिटर्स. इनहिबिट या शब्दाचा अर्थ आहे थांबवणं. These are the substances who decrease the rate of chemical reaction. Example आहे क्लोरोफॉर्म. इट वॉज वन्स युज्ड ॲज अनेस्थेटिक. बरोबर, अनेस्थेटिक म्हणजे बेशुद्ध करणं. अनेस्थेशिया देतात की नाही, इंजेक्शन ऑपरेशन देतात तेव्हा अनेस्थेशिया. तर क्लोरोफॉर्म सुरुवातीला असं वापरलं जायचं. इट फॉर्म्स पॉइझनस सबस्टन्स, कार्बोनिल क्लोराईड बाय एअर ऑक्सिडेशन. तुम्ही ते पिक्चर मध्ये पण बघितलं असेल, कोणीतरी कुठेतरी जात असतं आणि त्याच्या त्या हँकीवरती क्लोरोफॉर्म टाकतात, नाका लावतात, लोक बेशुद्ध पडतात, ते किडनॅप करतात. सो ते क्लोरोफॉर्म अनेस्थेटिक म्हणून वापरलं जायचं. हे इनहिबिट करतात. काय करतात, त्याला केमिकल रिएक्शनचा रेट कमी करतात. बरोबर. बघा, क्लोरोफॉर्म आणि ऑक्सिजन यांची रिएक्शन काय होते, कार्बोनिल क्लोराईड,
पाणी आणि क्लोरीन. सो आता बघण्याचा मुद्दा असा आहे की when 2% ethanol is added to chloroform, the formation of COCl2 is suppressed and ethanol acts as the inhibitor and retards the above reaction. म्हणजे वरच्या ही जी रिएक्शन आहे ना इथॅनॉलची, इथेनॉलची नाही क्लोरोफॉर्मची, त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये हे इथाईल, बघा एक मिनिट, हा जो आहे ना हा प्रोडक्ट कार्बोनिल क्लोराईड हा जो बनतोय क्लोरोफॉर्मला ऑक्सिडाइज केल्यामुळे, हा कार्बोनिल क्लोराईड जो आहे हा प्रोडक्टच कमी बनेल जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अल्कोहोल टाकाल. मग क्लोरोफॉर्म मध्ये अल्कोहोल मिक्स करून टाकलं की ही रिॲक्शन इनहिबिट होते, म्हणजे थांबते. इनहिबिट टू स्टॉप असं केलं जातं. जर तुमचं क्लोरोफॉर्म ऑक्सिजन बरोबरच ऑक्सिडाइज होत असेल आणि त्याचा परिणाम कमी होत असेल तर त्याला तुम्हाला थांबवून ठेवायला पाहिजे ना बाहेरच्या रिएक्शन पासून, त्याच्याकरता तुम्हाला इनहिबिटर पाहिजे. ठीक आहे, हे केमिकल इनहिबिटर आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोजेस ॲज H2O2, डिकम्पोज झालं पाणी आणि ऑक्सिजन. तुम्हाला माहितीये का H2O2 हे तुम्हाला बाहेर मेडिकलमध्ये पण मिळेल. एखादी जखम झाली, काही लागलं, त्याच्यावरती H2O2 टाकतात, हायड्रोजन पेरॉक्साईड टाकतात त्याच्यावरती, ते जळजळ जळजळ होतं आणि सगळे जम्स मारून टाकतं. तर त्या हायड्रोजन पेरॉक्साईडला जेव्हा तुम्ही बाहेर काढता ते डिकम्पोज होतं आणि त्याचं पाणी आणि ऑक्सिजन बुडबुडं येतात ते ऑक्सिजनचे असतात. सो ते आपण डिकम्पोज होऊन जातं. So this reaction is inhibited by adding of dilute acid or glycerol acting as inhibit. म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन नाही व्हायला पाहिजे, तर तसंच राहायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये काय टाकतो, सॉरी, डायल्यूट ऍसिड किंवा ग्लिसरॉल. आता ऍड्झॉर्प्शन थिअरी ऑफ हेटेरोजेनियस कॅटॅलिसिस. हेटेरोजेनियस कॅटॅलिसिसची ऍड्झॉर्प्शनची थिअरी काय? ऍड्झॉर्प्शन ऑन हेटेरोजेनियस कॅटॅलिसिस याचा अर्थ काय? हेटेरोजेनियस म्हणजे ह्याची स्टेज वेगळी त्याची स्टेज वेगळी, किंवा ह्याची स्टेट ऑफ मॅटर वेगळी त्याची स्टेट ऑफ मॅटर वेगळी. हा सॉलिड आहे तो गॅस आहे, हा लिक्विड आहे तो गॅस आहे, असं वेगवेगळं असू शकतं. जेव्हा डिफरन्स आहे तेव्हा ते हेटेरोजेनियस आहे, हे आपण पाहिलं होतं. द कॅटॅलिटिक ऍक्शन ऑकर्स ऑन द सर्फेस ऑफ अ कॅटलिस्ट. सो द मेकॅनिझम इन्व्हॉल्व्स 5 स्टेप्स. डिफ्युजन ऑफ रिएक्टंट्स टुवर्ड्स द सर्फेस ऑफ द कॅटलिस्ट. डिफ्युजन ऑफ रिएक्टंट्स towards the surface of the catalyst. रिएक्टंटची टुवर्ड्स द सर्फेस ऑफ कॅटलिस्ट डिफ्युजन. डिफ्यूज होणं म्हणजे काय? डिफ्यूज होणं म्हणजे फुटणं, असं मोकळं होणं. टुवर्ड्स द सरफेस कॅटलिस्ट, त्यांच्या आपल्या कॅटलिस्टच्या सरफेस वरती ते डिफ्यूज होतात. काय? रिएक्टंटचे पार्टिकल्स. ऍड्झॉर्प्शन ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ द कॅटलिस्ट. आता आपला सरफेस आपण असं समजूया, चारकोल घेतलाय, आपण कोळसा घेतलाय, त्याच्यावरती आपण काहीतरी गॅस त्याच्यावरती आपण रिलीज केला, तर त्याचे सगळे जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्या सरफेस वरती येतील, बरोबर, आणि त्या सरफेस वरती ते आता ऍब्झॉर्ब होतील. ऑकरन्स ऑफ द केमिकल रिएक्शन ऑन द कॅटलिस्ट सरफेस अँड फॉर्मेशन ऑफ द इंटरमिडिएट. आता आपल्या सरफेस वरती ते चिटकल्यामुळे त्यांची काहीतरी तिथे केमिकल रिएक्शन होईल आणि इंटरमिडिएट म्हणजे मधली काहीतरी स्टेज मिळेल, त्याच्यातनं फायनल रिएक्शन होईल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळेल, बरोबर. सो डिझॉर्प्शन ऑफ रिएक्शन प्रोडक्ट्स फ्रॉम दी कॅटलिटिक सरफेस. म्हणजेच काय, डिझॉर्प्शन आपण बघितलं होतं, ते वरती चिटकलंय त्याला काढणं, जे ऍब्झॉर्ब झालं त्याला काढणं म्हणजे डिझॉर्प्शन. असं केल्यामुळे आपल्याला काय मिळतं, या कॅटलिटिक रिएक्शन मधनं आपल्याला प्रोडक्ट मिळतात. ठीक आहे, आता हे सगळं आपल्याला परत त्या काय बरं म्हणतात त्याला, ॲरो दाखवून एक असा पाथ फॉर्म करून दाखवलेला आहे. इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ सॉलिड कॅटलिस्ट. कॅटलिटिक ऍक्टिव्हिटी, कोणत्या पण केमिकल रिएक्शन मध्ये जिकडे कॅटलिस्ट वापरतात तिथे ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे सगळं तुम्ही वाचा, हे सगळं थिअरी आहे. मग कॅटलिटिक सिलेक्टिव्हिटी तुम्ही कसं सिलेक्ट करणार? सम सॉलिड कॅटलिस्ट आर सिलेक्टिव्ह इन देअर ऍक्शन. द सेम गॅशियस रिएक्टंट प्रोड्युसेस डिफरंट प्रोडक्ट्स व्हेन डिफरंट कॅटलिस्ट आर यूज. कॅटलिस्ट बदलला तर रिएक्शन बदलू शकते. याचं एक मस्त एक्झाम्पल दिलंय बघा इथे खाली. the gaseous ethylene and oxygen react to produce different products with different catalyst. आता इथे घेतलंय पॅलेडियम, इथे आहे सिल्वर, आणि ह्या दोघांना सेम रिएक्टंट आहेत, म्हणजे C2H4 म्हणजे काय, इथिन, बरोबर, इथिन डबल बॉन्ड, आणि त्याला ऑक्सिजन तुम्ही त्याच्याबरोबर जेव्हा रिलीज कराल, दोघंही गॅसेस येतात, ह्या दोनही गॅसेसना तुम्ही जर पॅलेडियम बरोबर टाकलं तर तुम्हाला काय मिळतं, ऍसिटल्डिहाइड. अल्डिहाइड, अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे, 10वीला झाला होता आपल्याला.
आणि इथिलीन, त्याच इथिलीनला ऑक्सिजन बरोबर तुम्ही Ag म्हणजे सिल्वर बरोबर टाकलं तर तुम्हाला काय मिळतं, इथिलीन ऑक्साईड, म्हणजे तुम्हाला प्रोडक्टच वेगळा मिळतो. द गॅशियस कार्बन मोनॉक्साईड अँड H2 प्रोड्यूस डिफरंट प्रोडक्ट्स बाय युझिंग डिफरंट कॅटलिस्ट. कार्बन मोनॉक्साईड अँड H2 म्हणजे काय, हायड्रोजन. निकेल टाकला तुम्ही कॅटलिस्ट तर तुम्हाला मिळतो मिथेन गॅस. पण याच कार्बन मोनॉक्साईडला H2 बरोबर कॉपर आणि झिंक ऑक्साईड आणि क्रोमियम, झिंक क्रोमेट असं टाकलं तर तुम्हाला मिळतं अल्कोहोल. सो तुमचा कॅटलिस्ट बदलला तर त्याची रिॲक्शन बदलते. प्रत्येक कॅटलिस्टचा सरफेस हा वेगळा असेल, त्या सरफेस वरती होणारी पॉसिबिलिटी ऑफ रिॲक्शन ही वेगळी असेल. सो तुमचे प्रोडक्ट्स वेगळे असतील. आता शेप सिलेक्टिव्ह कॅटलिसिस बाय झिओलाइट्स. बघा, झिओलाइट्स आर aluminosilicates with three-dimensional network of silicates. Some silicon atoms in this network are replaced by aluminum atom, giving aluminum oxygen silicon framework. तुम्हाला माहिती आहे जसं कॅटलिसिस आहे, कॅटलिसिस मध्ये काय कॅटेनेशन आहे, त्याच्यामध्ये कार्बन 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 कार्बनच्या अशा लांबच्या लांब चेन बनतात. तसं सिलिकॉन हा सुद्धा ग्रुप 4 मध्ये येतो. तर सिलिकॉनचे पण सिलिकॉन 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 अशा जाळ्या बनतात. हे आपण बघितलंय, वरच्या लेसन मध्ये बघितलेलं आहे. पण त्याच स्ट्रक्चरमध्ये बदल झाला तर अल्युमिनियम आणि ऑक्सिजन हे त्याच्यामध्ये येतात त्या फ्रेमवर्क मध्ये आणि एक अशी वेगळी ग्रीड बनते. ग्रीड म्हणजे जाळी बनते. सो दिस रिझल्ट्स इन मायक्रोपोरस स्ट्रक्चर. मायक्रो आणि पोरस, पोरस म्हणजे सच्छिद्र. The reaction in zeolites are dependent on the size and shape of the reactant or products and also on pores and cavities of zeolites. म्हणजे ह्याला zeolite म्हणजे काय, हे स्ट्रक्चर. ठीक आहे, या स्ट्रक्चर वरती ते अवलंबून आहे. सो zeolites therefore are shape selective catalysts. शेप कसा आहे त्याच्या पद्धतीने काम करणारे ते कॅटलिस्ट आहे. In petroleum industry, zeolite catalyst ZSM5 converts alcohols directly to gasoline by dehydration, which gives a mixture of hydrocarbons. So जी पेट्रोलियम इंडस्ट्री आहे ना, बाहेर तुम्हाला माहिती असेल मध्यंतरी तो गॅसचा तुटवडा होता, सिलेंडर मिळत नव्हते. तर हे जे सगळं आपल्याला मिळतात ना पेट्रोलियम प्रोडक्ट्स, त्याच्यामध्ये गॅस येतो, पेट्रोल, डिझेल, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात त्याला प्युरिफाय केलं जातं. ती इंडस्ट्री आहे मोठी, त्याला पेट्रोलियम इंडस्ट्री म्हणतात. त्याच्यामध्ये हा असा जिओलाइटचा कॅटलिस्ट आपण वापरला तर तो अल्कोहोलला गॅसोलिन म्हणजे पेट्रोलमध्ये कन्वर्ट करतो डिरेक्टली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्या लेसनचा एक पार्ट संपला, ऍड्झॉर्प्शन. आता दुसरा पार्ट आहे जो आहे कोलॉइड. कोलॉइड मध्ये आपण आता बघणार आहे महत्वाची गोष्ट जी आहे दार लावायची. कधी आयुष्यामध्ये पाडले नाही मला, पण असं नाहीये. तुमच्या आजूबाजूला तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप सारे कोलॉइड्स रोज बघता. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे दूध. आपण सगळ्यांनी दूध पाहिलंय. तुम्ही हॉस्टेलला असला, तुम्ही घरी असला, तुम्ही कुठे असला तरी पण दूध तर आपण घेतोच यार. चहा करण्याकरता तर दूध लागतं माणसाला, दूध पिण्याकरताही लागतं. दूध पित असाल तर जास्त चांगलं आहे, चहा पिण्यापेक्षा दूध प्यायलेलं बरं आहे. आणि दूध प्यायला तर तुम्हाला दुधामधला कोलॉइडल पार्ट जास्त चांगला समजेल का. दूध व्हाईट कलरचं एक लिक्विड आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुधामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात, पाणी असतं भरपूर प्रमाणामध्ये. छोट्या मुलांना आईचं दूध आणि बाहेरचं दूध म्हणजे गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध हे आपण देऊ शकतो, कारण की ते न्यूट्रिशियस आहे. त्याच्यामध्ये भरपूर काही काही आहे. दो इट्स लिक्विड, इट इज हॅव्हिंग लॉट ऑफ वॉटर, स्टील इट इज व्हेरी न्यूट्रिशियस. मग त्याचं वेगळं का दिसतं, पाण्यासारखं का दिसत नाही, कारण इट्स अ कोलॉइड. त्याच्यामधले प्रोटीनचे पार्टिकल्स, त्याच्यामधले न्यूट्रियंट्स, त्याच्यामधलं जे जे काही स्ट्रक्चर आहे ते असं कोलॉइड आहे. कोलॉइड म्हणजे तरंगत येते कंटिन्युअसली. त्या दुधाला तुम्ही सेंट्रीफ्यूज म्हणजे कशी मशीन आहे, आपल्याला झालंय सेपरेशन टेक्निक मध्ये, असं गोल 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 फिरवलं की त्यातले पार्टिकल्स खाली सेटल डाऊन होतात का हे चेक करा तुम्ही. युट्यूब वरती व्हिडिओ बघा, तुम्ही दुधाला सेंट्रीफ्यूज करून सेपरेट करू शकता का. हे तुम्हाला मी काय सांगते, जसं बघा, जसं दूध आहे तसं आपलं रक्त पण आहे. आपल्या शरीरामध्ये सगळीकडे रक्तच रक्त आहे. कुठेही तुम्ही लागलं तुम्हाला तर रक्त तुम्हाला दिसतं. इथे टोचलं काय, इथे लागलं काय, पायाला कुठेही लागलं तरी पण रक्ताचा ठिपका तरी तुम्हाला दिसतो. सो यू हॅव ब्लड एव्हरीवेअर इन युअर बॉडी. ते ब्लड जे आहे ते पण एक कोलॉइड. आपल्या ब्लड मध्ये पण
पाणी आहे, विदाउट पाणी काही नाही आपल्याकडे. आपल्या आजूबाजूला जे जे काही सगळे लिक्विड्स आहेत आपल्या शरीरातले आणि बाकीचे ऑर्गॅनिक सगळ्यांमध्ये पाणी आहे. तर ह्या आपल्या ब्लडमध्ये सुद्धा पाणी आहे, पण त्याच्यामध्ये आरबीसी आहेत, डब्ल्यूबीसी आहेत, प्लाझ्मा आहे आणि बरंच काही काही आहे. हॉर्मोन्स असतील, काय असेल सगळं काही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आणखी हिमोग्लोबिन आहे. सो जस्ट थिंक अबाउट अवर ब्लड, इट इज हॅव्हिंग सो मेनी थिंग्स, बरोबर. आणि ते त्याचं एक होमोजिनियस कोलॉइड आहे. तुम्हाला असं ब्लड मध्ये दिसतं का ते बघ आरबीसी चालली, ते बघ असं होत नाही त्याच्यामध्ये. इट्स अ कोलॉइड. याचा अर्थ आहे की असं आधांतरी सगळं तरंगते त्याच्यामध्ये सगळं, आणि इतकं तरंगते की तुम्ही त्याला मेकआउटच करू शकत नाही की हा पार्ट वेगळा, तो पार्ट वेगळा, तो पार्ट वेगळा. तसंच आपली शाई, पेनाची शाई, इट्स अ कोलॉइड. त्या शाईचे पार्टिकल त्या पाण्यामध्ये इतके कंटिन्युअसली स्प्रेड झालेले आहेत, इव्हनली स्प्रेड झालेत की इट्स अ कोलॉइड. म्हणजेच काय, कोलॉइड्स आपल्या आजूबाजूला आहेत. ठीक आहे. आता आपल्याला इथे एक्झाम्पल दिलेले आहेत दूध, बटर. बटर मध्ये तरी तुम्हाला मध्ये मध्ये कुठे कुठे दिसतं बरं का. तुम्ही घरचं ताक केलं असेल तर तुम्ही ते घुसळल्यावर तुम्हाला वरती वरती बटरचे आणि थोडेसे काय बरं म्हणतात, खाली ताक आणि वरती बटर असं दिसतं, बरोबर. नुसतंच बटर घेतलं तर ते एक कोलॉइड आहे. जेली, जेली खातो ना आपण, जेलीचे चॉकलेट्स, व्हिप्ड क्रीम, मेयोनेज, हे सगळे कोलॉइड्स आहेत. होमोजिनियस असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या एकाच ह्याच्यामध्ये आहेत, इतक्या मिक्स झालेल्या आहेत. बघा आता होमोजिनियस सोल्युशनचं एक्झाम्पल आपण मीठ आणि पाणी असं घेतो. पाण्यामध्ये मीठ टाकलंय, कम्प्लिटली डिझॉल्व्ड, त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस. कोलॉइड हे होमोजिनाइज्ड आहेत. त्या पाण्यामध्ये किंवा त्या लिक्विडमध्ये ते पार्टिकल्स इतके इव्हनली स्प्रेड झालेत की ते वेगळे करू शकत नाही तुम्ही, वेगळे दिसतच नाहीत तुम्हाला. ठीक आहे. Knowledge of colloidal chemistry is essential for understanding about many useful materials like cement, brick, pottery, porcelain, glass, enamels, oils, lacquers, rubber, celluloid, आणि other plastics, leather, paper, textile, filaments, crayon, ink, road construction material, वगैरे वगैरे वगैरे. आणि आपल्या डेली प्रोसेसेस लाईक कुकिंग, वॉशिंग, डाईंग, पेंटिंग, पोर फ्लोटेशन, वॉटर प्युरिफिकेशन, सीवेज डिस्पोजल, स्मोक प्रिव्हेन्शन, फोटोग्राफी, फार्मसी, ह्या सगळ्याचा यूज आपण कोलॉइड्सचा ह्याच्यामध्ये करून घेतो. काही काही कोलॉइडचे मस्त एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला. आपल्या लहानपणापासून काही काही प्रश्न आपल्याला जे पडतात त्याची उत्तर ह्याच्यामध्ये पण आहेत. बघू ना आपण त्यात. कोलॉइड्स आर हेटेरोजिनियस मिक्सचर्स. मी तुम्हाला जे मगचपासून होमोजिनियस 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 म्हणत होते, त्याचा अर्थ होमोजिनियस म्हणजे मिक्स झालेले नाही, इव्हनली स्प्रेड झालेले. होमोजिनियस मध्ये मीठ आणि पाणी एकरूप झाले. हे एकरूप नाहीये. पाण्यामध्ये सगळे तरंगतायत, पण असं तरंगतायत की तुम्ही त्यांना वेगळं नाही करू शकत. हा प्रोटीन वेगळा, हा पार्टिकल वेगळा, हिमोग्लोबिन, असं नाही करू शकत तुम्ही. ते इतके स्प्रेड, इव्हनली स्प्रेड झालेत की ते एकच आहेत. तो कलरच व्हाईट आहे किंवा तो कलरच रेड आहे किंवा तो कलरच ब्ल्यू आहे असं दिसतं. ठीक आहे. सो असं ते हेटेरोजिनियस मिक्सचर आहे, पण इव्हनली स्प्रेड मिक्सचर आहे. सो द component of colloid present in the largest proportion is called as dispersion medium and the other components are called as dispersed phase. Obviously ना, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की दूध घेतलं, दुधामध्ये पाणी हे डिस्पर्जन मीडियम आहे. जसं आपल्या ब्लड मध्ये पण पाणी हेच डिस्पर्जन मीडियम आहे, शाईमध्ये सुद्धा तेच डिस्पर्जन मीडियम आहे. मग डिस्पर्स्ड फेज काय आहे? दुधामध्ये आहे प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स, हे सगळं. ब्लड मध्ये आहे डब्ल्यूबीसी, आरबीसी, प्लाझ्मा, हिमोग्लोबिन, आणखीन काय केमिकल्स असतील ते सगळे, हे सगळे आहेत डिस्पर्स्ड फेज मध्ये. इंक मध्ये इंक पार्टिकल्स हेच डिस्पर्स्ड फेज मध्ये. The particles of the dispersed phase are larger than the size of a molecule and smaller than the particles which we can see with the naked eyes. आता हे कोलॉइड्स हेटेरोजिनियस मिक्सचर्स असले तरी बाकीच्या मिक्सचर सारखे वेगळे का नाहीये? फॉर एक्झाम्पल, तुम्ही पाण्यामध्ये वाळू टाकले, तुम्हाला वाळू वेगळी दिसते की? वाळू खाली सेटल होते, जड पार्टिकल्स खाली जाऊन सेटल होतात, पाणी वरती वरती राहतं, आणि यू कॅन मेक आउट द डिफरन्स ऑफ टू डिफरंट parts of the solution. One part is liquid, other part is not mixed in it and it is settled down. पण हेटेरोजिनियस मिक्सचरचा हा असा प्रकार आहे ज्याच्यामधल्या पार्टिकलची साईज जी आहे ती मॉलिक्युल पेक्षा तर मोठी आहे, पण आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या पार्टिकल्स पेक्षा खूप लहान आहे.
ती अशा अदल्या मधल्या स्टेजमध्ये आहे की ते तरंगतच राहतात. ते सेटल होणार नाही, ते खाली जाऊन बसणार नाही आणि ते वरच्या सरफेस वरती पण जाणार नाही. म्हणजे ते बुडणे आणि तरंगणे ह्याच्या मधले आहेत. म्हणून ते हेटेरोजिनियस मिक्सचर असून सुद्धा इव्हनली स्प्रेड आहेत. कळलं का? मी तुम्हाला मगापासून जे सांगत होते की ते वेगळे वेगळे दिसतच नाहीत, कारण की ते असेच पसरलेले असतात, कारण त्याची पार्टिकल साईज तशी असते. आता आपल्याला इथे त्यांनी एक्झाम्पल दिलंय बघा, मीठ पाण्यात टाकायचं. सो सॉल्ट डिझॉल्व्स कम्प्लिटली इन वॉटर अँड फॉर्म्स होमोजिनियस सिस्टीम. ऑन दी अदर हँड, ग्राउंड कॉफी और टी लिव्स विथ मिल्क फॉर्म सस्पेन्शन. बघा, होमोजिनियस सिस्टीम कोणती आहे? मगासपासून आपण जिचं उदाहरण घेतलं ते पाण्यामध्ये मीठ टाकणं, पाण्यामध्ये साखर टाकणं. ह्याला तुम्ही कंटिन्युअसली स्टर केलं किंवा तुम्ही त्याला नुसतंच ठेवलं तरी पण ते काही वेळानंतर आपोआप डिझॉल्व्ह होऊन जातं. इट्स अ परफेक्ट सोल्युशन, होमोजिनियस सिस्टीम. ऑन दी अदर हँड, ग्राउंड कॉफी और टी लिव्स, आपण आता जे उदाहरण घेतलं वाळूचं, तर तुम्ही कॉफी घ्या किंवा चहा घ्या आणि पाण्यात टाका. काय होईल? रंग बदलेल, पण खालच्या बाजूला तुमची कॉफी किंवा चहाची पत्ती जमा होईल की नाही? सो दॅट इज रंग. वरच्या वरच्या बाजूला जो आलाय तो आहे सस्पेन्शन. बिटवीन द टू एक्स्ट्रीम्स ऑफ सोल्युशन अँड सस्पेन्शन we observe a large group of systems called as colloidal dispersions or simply colloids. मी तुम्हाला आधीच म्हटलं, होमोजिनियसली मिक्स्ड किंवा सस्पेन्शन म्हणजे ते लटकलेले आहेत वरती, तरंगत आहेत. ऍब्सोल्युटली होमोजिनाइज होणं, वर तरंगणं, ह्याच्या मधली स्टेज आहे कोलॉइड बनवणं. द इसेन्शियल डिफरन्स बिटवीन अ सोल्युशन अँड अ कोलॉइड इज द पार्टिकल साइज. पार्टिकल साईजचा सगळा खेळ आहे मित्रांनो. पार्टिकल साईज एकदम छोटी असली तर काय होईल? ते होमोजिनाइज नाही होऊ शकणार. जसं की आपण मीठ आणि पाण्याचं बघितलं, ते पार्टिकल एकमेकांमध्ये बरोबर ऍड होतात, म्हणजे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक, असं सोल्युबिलिटी आहे ना. तर त्या पार्टिकलच्या साईजमुळे ते तिथे इझिली फिट होतात आणि ते डिझॉल्व्ह होतात, गायब होऊन जातात. खूप मोठे पार्टिकल्स असतील तर ते सेटल डाऊन होतील, विरघळणारे नसतील तर ते खाली येऊन सेटल होतील. खूपच छोटे 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 असतील तर ते अधांतरी येतील. पण खूप छोटे पण नाहीये आणि खूप मोठे पण नाहीये, तर ते अधेमध्ये तरंगते. ठीक आहे? बुडणार नाही पण तरंगणार पण नाही. ठीक आहे? सो ह्याची साईज काय आहे? 0.2 नॅनोमीटर. नॅनोचा अर्थ आहे 10⁻⁹ इतकं छोटं मीटरचं. द साईज ऑफ अ टिपिकल आयर्न और स्मॉल मॉलिक्यूल. Solutions are transparent and may be colored and also do not separate on standing. तुम्ही दुधाला असंच ठेवून द्या खूप वेळ, काही होणार नाही त्याच्यामध्ये, काही वरचा भाग खालचा भाग काहीही होणार नाही त्याच्यामध्ये, तसंच राहील दूध. बरोबर? त्याला सस्पेन्शन म्हणतो. नाउ फॉग कंटेन पार्टिकल्स ऑफ डिस्पर्स्ड फेज विथ डायमीटर इन द रेंज ऑफ 2 to 500 नॅनोमीटर. दे आर ट्रान्सलुसंट टू लाईट अँड डू नॉट सेपरेट ऑन स्टँडिंग. आता जसं आपण लिक्विड्सचं म्हणालो, तसं फॉग पार्टिकल्स, हवेमध्ये असलेले पाण्याचे पार्टिकल्स, फॉग, ह्याच्यामुळे पण आपल्याला समोरचं काही दिसत नाही बरं का. खूप ठिकाणी हा फॉग खूप डेंजरस असतो आणि काही ठिकाणी तर त्याच्यामुळे ऍक्सिडेंट पण होतात. सो फॉग असणं हे कधी कधी रिस्की होतं. कशासाठी? रस्त्यावर वाहन चालवतात त्याच्यासाठी. ठीक आहे? आता आपल्या आजूबाजूला आपल्या माहितीतली पोलर्सची एक्झाम्पल्स कोणते कोणते ते आपण बघूया. अच्छा, ट्रान्सलुशंट या शब्दाचा अर्थ आहे ट्रान्सपरंट आणि ओपेकच्या मधला. ओपेक म्हणजे याच्यातनं आरपार लाईट जात नाही आणि ट्रान्सपरंट म्हणजे त्याच्या आरपार थेट लाईट जातो. उदाहरणार्थ काच, काचेच्या आरपार लाईट जातो. आणि ओपेकचा अर्थ आहे कुठलाही पदार्थ, जसं समजा ही वही आहे, ह्या वहीच्या आरपार लाईट जाणार नाही तर ही ओपेक आहे. पण ट्रान्सलुसंट म्हणजे असा पदार्थ ज्याच्या थोडासा लाईट आरपार जातो, पूर्णपणे जात नाही आणि अडकून पण नाही. आता कोलॉइड्सचे आपल्या डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल्स कोणते? द फर्स्ट इज ब्ल्यू कलर ऑफ द स्काय. लहानपणापासून आपण ना आकाशाकडे बघतोय. पाऊस पडतोय का, ऊन आहे का, सूर्य कुठे गेला, चंद्र दिसतोय का, आज स्टार्स आहेत का आकाशामध्ये, विमान चाललंय का, पक्षी उडतायत, सूर्योदय सूर्यास्ताचा रंग. कितीतरी वेळा लहानपणापासून आपण आकाशाकडे बघितलं. दिवसभरामुळे तुम्ही बघितलं असेल, एक पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर प्रत्येक वेळेला आकाशाचा रंग निळसर वाटतो की नाही आपल्याला? कधी कधी असा
सूर्योदयाच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला असा लालसर तांबडा रंग असतो, पण नंतर तो रंग आपोआप जातो आणि परत तोच निळसर रंग असतो. म्हणजे मॅक्झिमम टाइम आकाशाचा रंग आपल्याला निळाच दिसतो. त्या आकाशातले काळे काळे ढग गेल्यानंतर सुद्धा परत निळ्या निळ्या रंगाचे ढग येतात. म्हणजेच काय, पांढरट निळसर असा एक छान हलका हलका लाईट कलर आकाशामध्ये असतो. हा असा रंग का असतो? जसं नदीतलं पाणी हे निळं का, तसं आकाशाचा रंग निळा का, असे प्रश्न आपल्याला लहानपणी पडतात ना. त्याचं उत्तर आहे कोलिजन्स. कोलिजन नाही, कोलॉइड्स. सॉरी, काय कोलिजन नाही, कोलिजन या शब्दाचा अर्थ आहे आपटणं. कोलॉइड या शब्दाचा अर्थ आहे जे आपण बोलतोय ते. सो कोलॉइड इज द रिझन or that is the answer of this situation की का बरं आकाश निळं निळं दिसतं. The sky appears blue to us because minute dust particles along with minute water droplets are dispersed in the air and they scatter the blue light which reaches our eyes. आपल्या आजूबाजूला लांबपर्यंत हवाच हवा आहे. म्हणजे काय, वातावरण. वात म्हणजे हवा. आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला वातावरण आहे की नाही. वातावरणामध्ये डस्ट पार्टिकल, हवेचे बारीक कण आणि छोटे छोटे पाण्याचे ड्रॉप्स हे लांबपर्यंत पसरलेले आहेतच. आणि त्याच्यामधनं जे काही लाईट स्कॅटर होतो, स्कॅटर म्हणजे पसरतो, तो आपल्या डोळ्यांना दिसतो आणि तो आपल्याला निळा दिसतो. म्हणून आपल्याला आकाश निळं दिसतं. ठीक आहे. मग हे ब्लड, आपण मगाशीच बोललो ना, आवर ब्लड इज मेड अप ऑफ सो मेनी थिंग्स. पण तुम्ही त्या ब्लडला आता जेव्हा ब्लड टेस्ट करतात की नाही, तर त्या ब्लडला सेंट्रिफ्यूज मध्ये टाकतात. वरती असं ट्रान्सपरंट लेअर आणि खाली सगळे पार्टिकल्स सेटल डाऊन होतात. असं सॉइल. सो फर्टाईल सॉइल्स आर कोलॉइडल इन नेचर वेअर ह्युमस ऍक्ट्स ऍज अ प्रोटेक्टिव्ह कोलॉइड. जमीन सुद्धा, माती म्हणजे शेतीची माती, त्याच्यामध्ये तुम्ही कोलॉइड म्हणजेच काय, ह्युमस म्हणजेच ऑर्गॅनिक खत हे तुम्ही टाकलं तर त्याच्यामध्ये एक असा कोलॉइड बनतो मातीमध्ये, जो पाण्यातलं मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतो, न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे आपल्या मातीला जास्त कस देतो, म्हणजे चांगली क्वालिटी देतो. ठीक आहे. आणि आता आपल्याकडे आहे टाइप्स ऑफ कोलॉइडचा एक चार्ट. एक दुसरा मस्त चार्ट आहे. हे दोन्ही चार्ट आपण आता बघूया. Dispersed phase, dispersion medium, type of colloid and its examples. So here is the shortcut to understand everything about the colloids. So let us understand की काय आहे. सॉलिड हे डिस्पर्स्ड फेज आहे आणि डिस्पर्जन मीडियम हे पण सॉलिड आहे. म्हणजे मीडियम सॉलिड आणि त्याच्यामधली फेज पण सॉलिड, ह्याला म्हणतात सॉलिड सोल. कलर्ड ग्लासेस, जेमस्टोन्स, पोर्सिलेन आणि पेपर. जेमस्टोन त्या अंगठ्यांमध्ये असतात ना, पुष्कराज, नीलम, अजून काय असतात बरं, पाचू, माणिक, असे भरपूर काय काय असतात. ते राशीचे खडे, ते काय असतात, सॉलिड मध्ये सॉलिड. अशी ती डिस्पर्स्ड फेज इन द डिस्पर्जन मीडियम पण बोथ आर सॉलिड असे असतात. रंग त्याच्यामुळे असतो ना त्याला, म्हणूनच. मग दुसरं आहे लिक्विड मध्ये सॉलिड. मीडियम लिक्विड त्याच्यामध्ये सॉलिड, त्याला आपण सोल्स किंवा जेल्स असं म्हणतो. पेंटिंग करतो आपण ते. आपल्या सेल मधले फ्लुइड, सायटोप्लाझम, जिलेटिन, मडी वॉटर, स्टार्च सोल्युशन, बरोबर, हे सगळे काय आहेत, आपले लिक्विड मधले सॉलिड आहेत. मग गॅस मध्ये सॉलिड असतो का, असतो ना, एरोझोल, स्मोक आणि डस्ट. लिक्विड इन सॉलिड, सॉलिड मध्ये लिक्विड गेले, उदाहरणार्थ जेल, चीज, बटर, जेलीज. त्याचा जो मीडियम आहे तो सॉलिड आहे, त्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकले. मीडियम लिक्विड, त्याच्यामध्ये लिक्विड, त्याला म्हणतात इमल्शन, त्याच्यामध्ये मिल्क आहे, हेअर क्रीम आहे, हे सगळं काय आहे, कोलॉइड आहे. मग गॅसमध्ये लिक्विड टाकलं तर एरोझोल. बघा, गॅसमध्ये सॉलिड आणि गॅसमध्ये लिक्विड दोघांचं पण नाव एरोझोलच आहे. फॉग, मिस्ट, क्लाउड, हेअर स्प्रे, इन्सेक्टिसाइड स्प्रे, हे सगळेच्या सगळे गॅसमध्ये लिक्विड टाकलेले आहेत. मग सॉलिड मध्ये गॅस टाकला तर तो सॉलिड सोल, प्युमिस स्टोन, फोम रबर, प्लॅस्टर. प्लॅस्टर करतात ते. फोमचं रबर आणि प्युमिस स्टोन म्हणजे तो आपण घासण्याकरताचा एक दगड असतो बघा, त्याच्यामध्ये तो असतो सॉलिड पण त्यात असतात गॅस, तर तुम्ही त्याला घासल्यावर त्यातनं गॅस बाहेर येतो. मग आहे लिक्विड, हे मीडियम आणि त्याच्यामध्ये गॅस, उदाहरणार्थ फोम, फ्रोथ, व्हिप्ड क्रीम आणि सोप
लॅदर हे सगळंच्या सगळं लिक्विडमध्ये गॅस अडकल्याचं लक्षण आहे. साधी गोष्ट आहे बघा, आपण जेव्हा कपडे धुतो त्या पाण्यामध्ये जो फेस होतो त्या फेसामध्ये काय असतं, गॅसच असतो ना. त्याच्यामध्ये काय आहे, लिक्विड इन द गॅस, गॅस इन द लिक्विड, सॉरी. आता लायोफिलिक आणि लायोफोबिक कोलॉइड्स. फोबिया या शब्दाचा अर्थ आहे भीती. लक्षात ठेवा, मला उंचावरून बघण्याची भीती आहे, त्याला म्हणतात फोबिया. फोबिया म्हणजे भीती. कुठल्या पण गोष्टीच असू शकते. मला अनोळखी लोकांशी बोलायची भीती वाटते, मला अनोळखी ठिकाणी जायला भीती वाटते, त्याला फोबिया म्हणतात. फोबिया म्हणजे भीती, कुठल्या पण पद्धतीची असू शकते. मला एकटं राहायची भीती वाटते, मला गप्प बसायची भीती वाटते. इट कॅन बी एनी टाइप ऑफ रिझन ऑफ गेटिंग व्हॉट वी कॅन से स्लाइटली हेल्पलेस वाटणं किंवा भीती वाटणं, थरथर कापणं, अशा सगळ्या गोष्टी त्याला फोबिया म्हणतात. हा सायकोलॉजिकल शब्द आहे, पण केमिस्ट्रीमध्ये आपण त्याला आपल्या टर्म्समध्ये वापरतोय. लायो म्हणजे लिक्विड, लिक्विडची भीती वाटणारे आणि दुसऱ्या लिक्विडवर प्रेम करणारे. फिलिया म्हणजे प्रेम. प्रेम आणि भीती दोन वेगवेगळ्या परस्पर भावना आहेत. मला माझ्या मला माझी आई खूप आवडते, माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. तर लायोफिलिक, लायो म्हणजे लिक्विड ऍक्च्युली, पण ती फिलिक म्हणजे प्रेमाची भावना. मला भीती वाटत नाहीये, मी तिच्याशी जाऊन बोलू शकते. लायोफोबिक म्हणजे मला अनोळखी लोकांशी बोलायची भीती वाटते, तर ते मी त्यांच्याशी जाऊन बोलण्याची मला भीती वाटेल. याचा अर्थ असा आहे की मी ते काम करताना घाबरेन. पाण्याला किंवा लिक्विडला न घाबरणारे किंवा लिक्विडवर प्रेम करणारे लायोफिलिक आणि लिक्विडला घाबरणारे लायोफोबिक असे दोन कोलॉइड्स असतात. आता आपण फिलिक बद्दल बघूया. फिलिक म्हणजे काय, प्रेम. जर ते एकमेकांशी, जसं माझं आणि माझ्या आईवर प्रेम आहे तर मी तिच्याशी बिंदास बोलू शकते. डायरेक्ट मिक्सिंग, डायरेक्टली बोलू शकतो आम्ही, इझिली मिक्स होतं. रिव्हर्सिबल आहे, मी तिच्याशी बोलले नाही बोलले, माझ्या घरी गेले तिच्या घरी गेले, इझिली होतं की नाही, रिव्हर्सिबल आहे. द पार्टिकल्स आर नॉट इझिली विजिबल इव्हन अंडर द अल्ट्रा मायक्रोस्कोप. कसं होणार, मी माझ्या आईशी बोलतेय, आमचं एकमेकांशी कनेक्शन आहे, तर मग तुम्हाला मायक्रोस्कोप खाली दिसणार काय, मी जे जे बोलतो सगळं डिझॉल्व्ह झालं त्याच्यामध्ये, डिझॉल्व्ह झाले ते, डिझॉल्व्ह. याचा अर्थ की ते मिक्स झाले. मी जे बोलते तिला ऐकू आलं, संपला ना विषय. तुम्ही कसं काय ऐकणार ते, कारण की ते डिझॉल्व्ह झाले. सांगायचा मुद्दा असा, हे फिलिक आहे. फिलिक या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. आता आपण एक्झाम्पल घेऊया लायोफिलिक कोलॉइडचं. तर जसं आहे आपलं दूध किंवा आपण रक्त, एक्झाम्पल असं घेऊया. आपल्या रक्तामध्ये समजा आरबीसीज आहेत, तर आरबीसीज आपल्या रक्तामध्ये डायरेक्ट मिक्स झाल्या. आरबीसीज आपण रक्तामधनं बाहेर काढू शकतो, वेगळ्या करू शकतो, रिव्हर्सिबल आहेत. पार्टिकल्स आर नॉट इझिली विजिबल इव्हन अंडर द अल्ट्रा मायक्रोस्कोप. ते इतक्या इझिली त्याच्याबरोबर मिक्स झालेले आहेत की त्याला वेगळं काढण्याकरता मला अल्ट्रा मायक्रोस्कोप खाली पण ते दिसणार नाही आहेत. ठीक आहे, दे आर सेल्फ स्टेबिलाइज्ड, तर स्वतःच्या स्वतः स्टेबल झालेले आहेत, तिकडे ऍडजस्ट झालेत. आहे मला काहीतरी हे करा ते करा, मला अनकम्फर्टेबल वाटतं, असला काही प्रकारच नाही, कारण ते दे आर इन दी फिलिया, कम्फर्टमध्ये आहेत. ऍडिशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स कॉजेस प्रेसिपिटेशन और कोॲग्युलेशन. पण खूप जास्त प्रमाणामध्ये मला त्याच्यामध्ये तो टाकावा लागेल कंटेंट, तरच ते आहे त्या प्रमाणाच्या वर जातील, कारण ते किती टाकलं तरी ते मिक्स होणारच आहे ना. विस्कोसिटी ऑफ डिस्पर्स्ड फेज मच हायर दॅन दॅट ऑफ द डिस्पर्जन मीडियम. विस्कोसिटी म्हणजे थिकनेस एक प्रकारे, डिस्पर्स्ड फेजची ही जास्त असते डिस्पर्जन मीडियम पेक्षा. चांगलं मिक्स होतं ना ते, म्हणून. So surface tension of dispersed phase is lower than the dispersion medium. तर ह्याचं काय आहे, आता सरफेस टेन्शन हे कमी आहे डिस्पर्जन मीडियम पेक्षा. हे सगळं झालं लायोफिलिकचं. याचे एक्झॅक्टली उलट असणार आहे लायोफोबिकचं. फोबिया म्हणजे भीती. सो इट इज फॉर्म्ड ओनली बाय स्पेशल मेथड्स. एकमेकांशी जर ते मिक्सच होणार नसतील, त्यांचं कनेक्शनच होणार नसेल, तर तुम्ही त्याला काही करू शकत नाहीये. तुम्हाला काहीतरी करून केमिकली, फिजिकली, मशीन मध्ये टाकून तुम्हाला स्पेशल मेथडने त्यांना बनवावं लागेल, आणि म्हणूनच ते इरिव्हर्सिबल असतील. एकदा बनले की बनले. दिस पार्टिकल्स आर इझिली डिटेक्टेड अंडर द अल्ट्रा मायक्रोस्कोप. तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली बघा, तुम्हाला दिसतील ते वेगवेगळे आहेत तरी एकत्र आहेत. सो दिस आर अनस्टेबल अँड हेन्स रिक्वायर ट्रेसेस ऑफ स्टेबिलायझर्स. बनले तर आहेत ते, पण स्टेबल नाही आहेत, म्हणून त्याच्याकडे तुम्हाला स्टेबिलायझर टाकावे लागतात.
ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स कॉजेस प्रेसिपिटेशन अँड कोआग्युलेशन. खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोलाइट म्हणजे असे पदार्थ जे त्याला सेपरेट करू शकतात, म्हणजे हे दोन वेगवेगळ्या स्टेजेस इथे दाखवू शकतात. तर हे इलेक्ट्रोलाइट तुम्ही खूप कमी टाकलं तरी पण ते होऊन जाईल. इकडे तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रोलाइट टाकावं लागलं असतं. तुम्हाला आता वेगळं उदाहरण देते मी. आपण कोलॉइडचं एक्झाम्पल घेतो, त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी बसतच नाही, ते हायड्रोफिलिक सोल्युशन आहे. पण मी तुम्हाला जे सांगते ते ऐका, एक एक्झाम्पल म्हणून ऐका, आणि ह्याला ते कसं कोरिलेट करता येईल हे आपण बघूया. समजा मला पाण्यामध्ये मीठ विरघळवायचंय. पाण्यामध्ये मीठ टाकलं की स्वतः त्याच्यामध्येच जाणार आहे. मला काहीच करायची गरज नाही, डायरेक्ट मिक्सिंग आहे. रिव्हर्सिबल आहे का? आहे ना. त्या पाण्याला मी उन्हात ठेवलं, पाणी निघून जाईल, खाली मीठ मिळेल, म्हणजे दोघंही रिव्हर्सिबल आहेत, मला दोघंही मिळाले. द पार्टिकल्स आर नॉट इझिली विजिबल इव्हन अंडर द मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप खाली मला मीठ वेगळं पाणी वेगळं हे इझिली दिसणार नाहीये. स्वतः स्टेबल झालेलं आहे ते. आणि मग जर मला त्या पाण्यामध्ये मीठ दिसावं असं वाटत असेल तर मला खूप जास्त प्रमाणामध्ये मीठ टाकावं लागेल. मी मीठ टाकेन ते विरघळेल, पुन्हा टाकेन ते पुन्हा विरघळेल, मी पुन्हा टाकत राहीन, मला खूप टाकावं लागेल, खूप जास्त प्रमाणामध्ये टाकावं लागेल, तेव्हा कुठे ते मला थोडं थोडं दिसायला लागेल. त्याला म्हणतो आपण सॅच्युरेशन ऑफ द सोल्युशन. परत सांगते, हे मिठाचं उदाहरण इथे लागू होत नाही, आपण कोलॉइड बद्दल बोलतोय. पण ते इमॅजिन करण्याकरता मी तुम्हाला ते उदाहरण दिलं की इमॅजिन की तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकताय, कितीही टाकलं तरी ते विरघळणारच आहे. खूप जास्त प्रमाणात मीठ टाकल्यानंतर अशी एक स्टेज येईल की आता त्याच्यामध्ये मीठ तुम्ही टाकलं तरी विरघळणार नाही, म्हणजे तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट टाकावं लागलेलं आहे. आता ह्याचाच अर्थ असा आहे की त्या पाण्यामध्ये किती प्रमाणामध्ये मीठ आहे आपल्याला सांगू नाही शकत, विस्कोसिटी जास्त असते. इथे तसं नाहीये, इथे विस्कोसिटी कमी आहे. जेवढं तुमचं मीडियम आहे तेवढीच फेज आहे, कारण ते कसे तरी तुम्ही आणून एकत्र बसवलेले आहेत, ते एकमेकांना अट्रॅक्ट करत नाही, ते स्टेबल नाहीये, तुम्ही ते करवलेले आहेत बाय स्पेशल मेथड्स. सो सरफेस टेन्शन ऑफ डिस्पर्स्ड फेज इज नियरली द सेम एज अ डिस्पर्जन मीडियम. बरोबर, जितकी मीडियमची तितकीच फेसची सरफेस टेन्शन, सरफेस वरचा टेन्शन. बरोबर, इकडे तसं नाहीये, डिस्पर्स फेसची कमी आहे मीडियम पेक्षा, म्हणून तर त्याच्यामध्ये गेले ना ते इझिली. ठीक आहे, आता आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत फॉग, मिस्ट आणि रेन. Mist is caused by small droplets of water dispersed in air. Fog is formed whenever there is temperature difference between ground and the air. जमीन खूप तापलेली आहे आणि हवा गार आहे, अशा केसमध्ये आपल्याला फॉग दिसतो. आता ती ऍड ना, क्या चल रहा है आजकल तो सब जगह फॉग चल रहा है, ती फॉगची जी ऍड आहे त्यातला फॉग या शब्दाचा खरा अर्थ कळला का तुम्हाला? जमीन आणि आपलं आजूबाजूला असलेली हवा ह्यातला जो काही टेम्परेचर डिफरन्स आहे त्याच्यामधनं फॉग तयार होतो, धुकं. A large portion of air containing dust particles gets cooled below its dew point, and the moisture from the air condenses on the surface of these particles, which forms fine droplets, which are colloid particles and float in the air as fog or the mist. मिस्ट म्हणजेच असं पाणी पाणी असतं बघा, स्पेशली पावसाळ्यामध्ये धुकं धुकं असतं. तुम्ही हा अनुभव घेतला असेल. पावसाळ्यामध्ये तुम्ही एखाद्या जंगल सफारीला गेलात किंवा एखाद्या जंगलात किंवा अगदी गार्डन मध्ये जरी गेलात तर इथे ना असं ना, आपण चालत असतो, पाऊस पडला नाही ना जरी तरी हवेमध्ये ना पाण्याचे थेंब असतात, आपण चालतो तिथे सुद्धा, आणि असं वाटतं की आपण ढगांमधनं चाललोय, पण ते ढग नसतात, ते फॉग असतं. ते पण एक प्रकारचं असं जमा झालेलं असतं सगळं, टेम्परेचर डिफरन्समुळे कंडेन्स झालेले पार्टिकल्स असतात, एअरचे थंड झालेले. बरोबर, सो हे फॉग, मिस्ट, रेन वगैरे हे सगळं काय आहे, कोलॉइडचे एक्झाम्पल्स आहेत. वरती 3 पाहिले होते, हे 4थं आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड्स वरती जे दिलं आहे तेच सगळं आहे टेबल मधलं. लायोफोबिक आणि लायोफिलिक आपण आत्ताच आपल्या डिफरन्स मध्ये बघितलेले आहेत. आणि आता प्रिपरेशन ऑफ कोलॉइड्स. अच्छा, हे क्लासिफिकेशन ऑफ कोलॉइड्स बेस्ड ऑन दी मॉलिक्युलर साईज. अच्छा, ह्याचे काही क्रायटेरिया आहेत, तुम्ही मॉलिक्युलच्या साईज वरून ते ठरवू शकता. आणि त्याच्या पहिल्या 2 ज्या क्रायटेरिया आहेत, एक साईज आहे, दुसरं लायोफिलिक आणि लायोफिलिक. तिसरं आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दी पार्टिकल साईज. मॉलिक्युलच्या साईज वरती मल्टी मॉलिक्युलर कोलॉइड्स म्हणजे काय,
The individual particles consist of an aggregate of atoms or small molecules with the size less than 10 raised to 3 picometer. Picometer. Gold's soul consists of particles of various sizes having several gold atoms. So colloidal solution in which particles are held together with van der Waals forces of attraction. म्हणजेच काय हे असं कोलॉइड आहे त्याच्यामध्ये सगळे पार्टिकल्स वेगवेगळे पार्टिकल्स एकत्र आलेले आहेत वीक फोर्सेसमुळे आलेले आहेत. ठीक आहे, हे मल्टी मॉलिक्युलर आहेत. मल्टी शब्दाचा अर्थ खूप सारे मॉलिक्यूल, पण हे कशामुळे? वीक van der Waals फोर्सेस. दुसरं आहे मॅक्रो मॉलिक्युलर कोलॉइड्स. मॅक्रो मोठे मोठे मॉलिक्युल्स, पण त्याचे कोलॉइड्स हे कधी होतात? द मॉलिक्युल्स ऑफ द डिस्पर्स्ड फेज आर सफिशियंटली लार्ज इन साइज, मॅक्रो, to be of colloidal dimensions, starch, cellulose, proteins, polythene, nylon, plastics. हे सगळे मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे, स्टार्च, सेल्युलोज, मोठे मोठे मॉलिक्युल आहेत. पण त्यांचे कोलॉइड्स कधी बनतील? जेव्हा ते अशा सस्पेन्शन किंवा अशा लिक्विडमध्ये टाकू आपण, जेव्हा त्या पार्टिकल्सची साईज मोठी असेल आणि ते तरंगत राहते. ठीक आहे, असोसिएटेड कोलॉइड्स और मायसेल्स. The substances behave as normal electrolytes at low concentration and associated in higher concentration, forming a colloidal solution. The associated particles are called as micelles. For example, soap detergent, soap molecule. तुम्हाला नाही, तुम्हाला मला नाही वाटत 10वीला हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक साबणाचं एवढं डिस्क्रिप्शन नव्हतं ना, फार डिटेलमध्ये नव्हतं. साबणामध्ये 2 प्रकार असतात, म्हणजे साबणाच्या मॉलिक्युलचे 2 भाग असतात. एक असते हायड्रोफिलिक आणि एक असते हायड्रोफोबिक. आता हायड्रो या शब्दाचा अर्थ आहे पाणी. ते टोक जे हायड्रोफिलिक आहे, बघा याचं हे डोकं जे हे काय आहे? पाण्यावर प्रेम करतं. फिलिक म्हणजे काय? त्याची मैत्री आहे पाण्याशी. आणि फोबिक म्हणजे काय? भीती आहे. खालची जी टेल आहे, त्याची टेल, खालचा जो भाग आहे, ह्याला पाणी आवडत नाही, वरच्या भागाला पाणी आवडत. मग जेव्हा आपण आता इमॅजिन करा, तुम्ही कपडे धुताय, तुमच्या पॅन्टवर किंवा शर्टवरती फॉर दॅट मॅटर चिखलाचे डाग पडले. आता तुम्हाला त्याला घासून काढायचं. तुम्ही काय करणार? पाणी घालायला थोडंसं, त्याला थोडंसं ओलं करणार तुमच्या कपड्याला, आणि मग तुम्ही त्याला साबण लावता. साबण त्याच्यावर फिरवल्यावर काय होतं? साबणाचा फेस होतो, आणि त्या फेसाबरोबर साबण सुद्धा घासला जाऊन आपल्या शर्टाला किंवा आपल्या पॅन्टला लागतो. त्याचे सगळे पार्टिकल्स आपल्या त्या कपड्यावरती आले जातात. तुम्ही पाणी लावणार, त्याला रगडणार, ब्रशने घासणार, म्हणजे काय होणार आहे? तुम्ही पसरवताय तुमच्या कापडावरती त्या साबणाचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते पसरवतात. आता त्या मॉलिक्युलची 2 टोकं आहेत, एक आहे डोकं, एक आहे शेपूट. जे डोकं आहे त्याला पाण्यावर फार प्रेम आहे, आणि जे शेपूट आहे त्याला पाण्याची भीती वाटते. आपल्या कपड्यांवरती अनेक प्रकारचे डाग असतात, काही तेलकट असतात, काही मातीजन्य असतात. मग ज्याला माती आवडते, म्हणजे पाणी माती मिक्स होतात, बरोबर, ते सगळे डोक्याला चिटकतात आणि पाण्याच्या पुढे तुम्ही पाणी टाकतात तेव्हा पाण्यावर निघून जातात. पण काही तेलकट वस्तू ज्याला पाणी आवडत नाही ते शेपटाकडे चिटकतात आणि पाणी परत टाकलं तुम्ही की पाण्यावर निघून जातात. तर तुम्ही कसेही कपडे धुतलेत तरी पण त्याच्यामध्ये पाणी आवडणारे, पाणी न आवडणारे याचे दोन्ही घटक क्लीन होऊन जातात. सो अशा पद्धतीने पाण्याचे मिसेल्स इन वॉटर बनतात. कळलं का? सो ही प्रोसिजर आहे कपडे धुण्याची. केमिस्ट्री आहे बरं का. आपण एवढा विचार करत नाही, आपण साबणांची नावं आणि वास, गंध, रंग बघतो, पण हे सगळं याच्यातनं अशा पद्धतीने होतं. प्रिपरेशन ऑफ कोलॉइड्स आपण पुढच्या वेळेला बघू, आणि होपफुली पुढच्या वेळेला हा धडा संपेल. आज आपण थांबूया इकडे. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.